नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। तुपकर यांच्या आंदोलनाचा वनवा गावागावात तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली। मातृतीर्थ सिंदखेड राज्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। सोयाबीन, कापसाची दरवाढ, पीक विम्याचा प्रश्न, जंगली जनावरांपासून शेती पिकांचे रक्षण यांसह विविध मुद्द्यांवर तुपकर आक्रमक झाले। सिंदखेड राज्य जिल्हा बुलढाणा जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळामध्ये राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्यागाला बसलो आहे। आजचा माझा बेमुदत अन्नत्यागाचा तिसरा दिवस आहे। अजूनपर्यंत सरकारने काही हालचाल केलेली नाही। सरकार फक्त दुरून सगळं बघतं आहे आणि पहिल्या दिवशी अन्नत्याग आंदोलनाला बसलो। काल सगळ्या महाराष्ट्रभर लोकांनी निदर्शनं केली, जिल्हाधिकारी तहसीलदारांना निवेदन दिले। आज राज्यामध्ये गावागावात प्रभात फेऱ्या काढून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे। उद्या गणरायाचं आगमन आहे। विघ्न आरत्यासमोर सोयाबीन कापसाची रास मांडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना सगळे शेतकरी गणरायाला करतील। परवा दिवशी सगळ्या महाराष्ट्रावर चक्काजाम आहे। आता संयमाचा बाण शेतकऱ्यांचा तुटत चाललेला आहे। आम्ही काही भीक मागत नाही आहोत। सोयाबीनला 8,000, कापसाला 10 ते 12,500 भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर करा। आयात निर्यातीच्या धोरणामध्ये 1 महिन्यासाठी बदल करा। हक्काचा पीक विमा द्या, अजूनपर्यंत मिळाला नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 100% नुकसान भरपाई द्या। जंगली जनावरांचा त्रास वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड द्या। यासह इतरही मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत। शेतकरी आत्महत्या करतो, हे आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे आणि माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल। हे तुपकर यांच्या आंदोलनाचा हा वणवा आता गावागावात पेटत आहे। आज 6 सप्टेंबरला आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आज सकाळी जिल्ह्यातल्या शेकडो गावात तुपकर यांच्या समर्थनार्थ प्रभात फेऱ्या निघाल्या। शेलोडी, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, सोनवाडी, भरोसा यांसह विविध गावात शेतकरी रस्त्यावर उतरले। औषध मारून फायदा नाही, सोयाबीन कापसाला भाव नाही यासह विविध घोषणा गावागावात देण्यात येत होत्या। दरम्यान रविकांत तुपकर यांची तब्येत आज खालावली आहे। डॉक्टरांच्या चमूने तुपकर यांची तपासणी केली आहे। यावेळी रक्तातील साखर कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले। रविकांत तुपकर यांना अशक्तपणा देखील आलाय। प्रशासनाच्या वतीनं वारंवार तुपकर यांना अन्नत्याग मागे घेण्याची विनंती करण्यात येते। मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याचं तुपकर यांनी सांगितलंय।